नालासोपारा परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। विरार स्टेशन ते बोईंज रस्ता पाण्याखाली गेलाय। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत पाहायला मिळते। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विजय, सध्याचे अपडेट्स काय? वृषाली, निश्चितच आज सकाळपासून जे आहे मुसळधार पावसाला सुरू झालेला आहे आणि पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा सुद्धा दिलेला आहे। मी आता विरार पश्चिमेच्या विरार स्टेशन ते बोळीज या रस्त्यावरती आहे। आपण जर बघितला तर हा रस्ता आता हे सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हा पाण्याखाली गेलेला आहे आणि आजूबाजूची दुकानं जी आहेत या दुकानामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। पूर्ण बोळीजपर्यंत जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या रस्त्यावरती हे पाणी झालेलं आहे। सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेमध्ये कामावर जाणारा जो चाकरमाने आहे, रिक्षा चालक आहेत, यांना मात्र या पाण्यामधून मार्ग काढत असताना मोठे हाल सहन करावे लागत आहेत। पावसाचा जोर जो आहे हा सकाळपासूनच वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। त्यामुळं पूर्ण जे विरारचा स्टेशन परिसर आहे त्याचप्रमाणे विवा कॉलेज रस्ता आहे, नालासोपाऱ्याचा सेंट्रल पार्क, आचोळे आणि स्टेशन परिसरातले जे रस्ते जे आहेत हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। आभाळ हे पूर्णपणे भरून आलेला आहे आणि परिसरात आता 8:30 पावणे 9 वाजले असताना सुद्धा पूर्ण अंधार पडलेला आहे। त्यामुळं आजचा दिवसभराचा जो अतिवृष्टीचा जो इशारा आहे त्यामुळं जोरदार या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। आज दिवसभरासाठी सर्व शाळांना जे आहे ही सुट्टी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जर आवश्यक असेल तरच घराबाहेर निघावा असं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। या ठिकाणचे काही नागरिक सुद्धा माझ्यासोबत आहे। कशा परिस्थिती पाऊस आहे? भरपूर पाऊस आहे। पावसाने तर कहर केलेला आहे, पण पाणी आणि त्या सगळ्या गोष्टीचा निचरा न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते असं मला तरी वाटतं। दुसरी गोष्ट म्हणजे नक्कीच धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून या संदर्भातले जाणून घेणार आहोत।